पुण्यातील खराडी रेवपाडी प्रकरणामध्ये सध्या कोठडीत असलेल्या प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ झाली आहे। तर संमतीशिवाय महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। सायबर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यात ड्रायडे असताना देखील मद्य विक्री करणाऱ्या 8 ते 10 पबवर कारवाई करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग तसंच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे। काल रात्री 12 नंतर ड्रायडे असताना देखील अनेक नामांकित पबमध्ये सर्रास मद्य विक्री सुरू होती। श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होतो। त्यामुळे भाविक आणि गोविंदांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे। अशा वेळी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले। भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर कुत्रेप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पुण्यातील जंगली महाराज रोडवरती कुत्राप्रेमी जमा झालेले आहेत। भटके कुत्रे आम्ही सांभाळत असल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी म्हटलं। आळंदीत समाधी मंदिरावर 22 किलो वजनाचा सुवर्ण कलशारोहण सोहळा पार पडलाय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 जन्मोत्सवानिमित्त हा सोहळा पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महाद्वार पूजन करण्यात आलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।